जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणातल्या काही उमेदवार निशाण्यावर असल्याचा गोपनीय अहवाल प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी 31 जणांना प्रचारादरम्यान पोलीस संरक्षण दिले आहे. यात तब्बल 9 अपक्षांचा समावेश आहे. प्रचारादरम्यान एक पोलीस कर्मचारी संबंधित उमेदवारासोबत राहणार आहे. भरधाव वाहनाने 55 वर्षीय अनोळखी महिलेला धडक देऊन चिरडले. ही घटना 5 जानेवारी रोजी चाळीसगाव ते मालेगाव रस्त्यावर मांदुर्णे शिवारात घडली. या प्रकरणी पोहेकॉप किशोर पाटील यांनी मेहुणबारी पोलीस ठाण्यात 9 जानेवारी रोजी फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विहिरीमध्ये पडून पाण्यात बुडाल्याने प्रमोद अशोक भावसार वय 36 यांचा मृत्यू झाला. ही घटना 9 जानेवारी रोजी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर शिवारातील एका शेतात उघडकीस आली. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जामनेरकडे जाणाऱ्या दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्यामुळे माधव हरी राजपूत वय 65 राजामनेर हे जखमी झाले. हा अपघात 15 डिसेंबर रोजी गाडेगावजवळ झाला होता. या प्रकरणी राजपूत यांनी 9 जानेवारी रोजी जामनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दुचाकी स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अंघोळीसाठी गरम केलेले उकळते पाणी अंगावर पडून 55% भाजलेल्या उज्ज्वला बुधो इंगळे वय 60 रा समतानगर या अंगणवाडी मदतनीसाचा 9 जानेवारी रोजी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी शहरात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी शहराच्या सर्व प्रवेशद्वारांवर विशेष तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत. दिवस असो व रात्र निवडणुकीवर प्रभाव टाकणाऱ्या बेकायदेशीर बाबी रोखण्यासाठी या पथकांचा कडा पहारा पाहायला मिळत आहे. जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील रहिवासी विनायक शिंपी हे रात्री MIDCतील एका हॉटेलसमोरून रस्ता ओलांडत होते. त्यावेळी जळगावकडून छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. शिंपी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ST आगाराच्या उत्पन्नात घट झाल्यास आगार व्यवस्थापकासह विभागीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. कमी उत्पन्न मिळवणाऱ्या आगाराचे व्यवस्थापक, विभाग नियंत्रक आणि विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना समज देण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतरही उत्पन्नात वाढ न झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. जळगाव विभागात मात्र तोटा नसल्याने असेच काम कायम करावे अशी सूचना देण्यात आली आहे. येत्या 2 वर्षात महापालिकेचा रौप्य महोत्सव साजरा होत असताना धुळे शहराच्या विकासाचे अनेक उच्चांक प्रस्थापित करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या शहराला एक आधुनिक शहर म्हणून, खानदेशचे प्रवेशद्वार म्हणून आणि उत्तर महाराष्ट्राचा खानदेशचा चेहरा म्हणून विकसित करायचे आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. धुळे तालुक्यातील नंदाळेबू येथील रहिवासी मजूर राहुल दिलीप पाटील यांचे राहत्या घराचे 6 ते 8 जानेवारी रोजी दरम्यान चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाटाचे लॉकर तोडून सोने चांदीचे दागिनेसह रोकड असा एकूण 66,700 रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी राहुल पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देगाव येथील ग्रो सोलर कंपनीचे 24 डिसेंबर रोजी रात्री 1च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तोरेचे कंपाऊंडचे कापून आत प्रवेश केला. यावेळी सोलर प्लांटमधून 51,500 रुपये किमतीचे तांब्याची तार चोरून नेली. या प्रकरणी कंपनीचे सुरक्षा रक्षक चेतन गिरासे वय 25 रा शिंदखेडा यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्री येथील लोकमान्य नगरात पोलिसांनी 9 जानेवारी सायंकाळी 5ला संशयित आरोपी योगेश सुनील जगताप वय 26 रा साक्री याला नायलॉन मांजा विक्रीचे उद्देशाने बाळगताना मिळून आला. त्याचेकडून 27,000 रुपये किमतीचे मांजासह रील जप्त केले.
या प्रकरणी साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक उपनिरीक्षक बापू रायते करत आहेत. धुळे महापालिका निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे. 11 रोजीचा दिवस हा सुपर रविवार ठरणार आहे. यंदा निवडणुकीत 33 माजी नगरसेवक, 3 माजी महापौर, 3 माजी उपमहापौर, 5 माजी स्थायी समिती सभापतींसह 1 माजी विरोधी पक्षनेते उभे आहेत. त्यामुळे प्रचारात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. सटाणा येथून चोरलेले एटीएम साक्री येथे फोडण्याचा प्रयत्न चोरांच्या अंगाशी आला आहे. गावकऱ्यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे चोरांना एटीएममधील निम्मी रक्कम तिथेच सोडून पळ काढावा लागला. या एटीएममधून 9,55,900 रुपये सुरक्षित हस्तगत करण्यात आले आहेत. धुळे महापालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार करण्यासाठी केवळ 4 दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस, उद्धव सेना, मनसे आणि शिंदेसेना नेत्याच्या जाहिरा सभा, रोड शो, दुचाकी रॅली होत आहेत. जाहीर सभांमधून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे शहरात प्रचाराची राळ उडाली असून पालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. धुळे महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय वातावरणासोबतच पालिकेची तिजोरीही गरम होऊ लागली आहे. उमेदवारी अर्जासाठी मालमत्ता कराची थकबाकी नसल्याचे बेबाकी प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक केल्याचा मोठा फायदा धुळे महापालिकेला झाला आहे. उमेदवारी अर्ज व थकीत मालमत्ता करातून लाखो रुपये जमा झाली आहे. यात उमेदवारांनी निवडणूक लढवण्यासाठी आपली जुनी थकबाकी प्राधान्याने भरण्यास सर्वाधिक प्राधान्य दिले होते. नरडाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये सुरक्षितता वाढविणे, गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणे तसेच चोरी चपाटी व अनुचित प्रकारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी ग्रामपंचायतींना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला पंचक्रोशीतील 7 ग्रामपंचायतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून आज ही 7ही गावे सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आली आहेत. मिरचीचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या नंदुरबारात यंदा मिरचीच्या उत्पादनात कमालीची घट दिसून येत आहे. अवकाळी, हवामान बदल आणि त्यातच रोगांचा प्रादुर्भाव यामुळे मिरचीचे उत्पादनात गेल्या 2 वर्षांपासून घट होत असल्याचं चित्र आहे. तर दुसऱ्या बाजूला दरातही घसरण होत आहे. मिरची उत्पादक सुरुवातीला अस्मानी संकटांनी पिचून निघाला होता, तर आता पुन्हा उत्पादनात घट आणि दरात घसरण यामुळे उत्पादक दुहेरी संकटात सापडला आहे. तविबरामुळे खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. शहादा शहरातील श्रीराम कॉलनी परिसरात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मृत तरुणाचे नाव वैभव प्रकाश कुलकर्णी, वय 38, रा श्रीराम कॉलनी, शहादा असे आहे. ही घटना दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी उघडकीस आली. धुळे तालुक्यातील न्याहळोद वीज उपकेंद्राच्या परिसरात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा प्रश्न सुटला आहे. या उपकेंद्रात 3311 केव्ही क्षमतेचे रोहित्र बसविण्यात आले असून यामुळे घरगुती वापरासह कृषी पंपांसाठी पूर्ण दाबाने वीज पुरवठा सुरू झाला आहे, अशी माहिती आमदार राम भदाणे यांनी दिली. शिंदखेडा तालुक्यातील बेटावद ग्रामपंचायतीकडील एकूण कर थकबाकीची मागणी रक्कम 1,47,94,475 रुपये इतकी होती. मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या विशेष कर वसुली अभियानाच्या कालावधीत ग्रामपंचायतीने प्रत्यक्ष 39,95,934 रुपये इतकी कर वसुली केली आहे. डॉक्टर हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र कोळदा, नंदुरबार येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषद, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांच्यामार्फत विशेष कापूस प्रकल्प नंदुरबार जिल्ह्यात राबविला जात आहे. या पार्श्वभूमीवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.